ती माझ्या नावानं का जगत होती? पुण्यातला तो रविवार इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. सकाळची शांत वेळ, खिडकीतून आत येणारा कोवळा सूर्यप्रकाश, स्वयंपाकघरातून येणारा कॉफीचा मंद सुगंध आणि टेबलावर पडलेल्या मृणालचा लॅपटॉप. मृणाल देशमुख, वय 28, एका नामांकित IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. शांत, व्यवस्थित आणि स्वतःच्या आयुष्यात समाधानी असलेली मुलगी. तिचं आयुष्य फार मोठं नव्हतं. पुण्यात 2 बेडरूमचा फ्लॅट, आई वडील नाशिकला. आठवड्यातून 2दा त्यांच्याशी फोनवर बोलणं आणि गेल्या 2 वर्षांपासून एक स्थिर नातं. अभिजित. सगळं अगदी व्यवस्थित होतं, किमान त्या रविवारच्या सकाळपर्यंत. मृणालला कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत बसायला फार आवडायचं. ती नेहमीप्रमाणे कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आली. तिचा फोन टेबलावर होता. अचानक फोन वाजला. अननोन नंबर. तिनं स्क्रीनकडे पाहिलं. साधारणपणे ती अनोळखी नंबर उचलत नसे, पण त्या दिवशी तिनं कॉल घेतला. हॅलो. समोर काही सेकंद शांतता. मग एका स्त्रीचा आवाज आला, खूप शांत, खूप संयमी. मृणाल? हो, बोलतीये. पुन्हा शांतता. मृणाल, तू मला ओळखलं नाहीस? मृणालच्या कपाळावर आठ्या पडल्या. कोण बोलतंय? ते महत्वाचं नाही. मग फोन का केला? समोरची स्त्री हळू आवाजात म्हणाली, कारण माझ्याकडे तुझं आयुष्य आहे. मृणाल काही क्षण काहीच बोलली नाही. मग ती हसली. मॅडम, तुम्ही कदाचित चुकीच्या व्यक्तीला फोन केलाय. नाही मृणाल. अहो, माझं नाव मृणाल आहे, पण मला माहित आहे. काय? तुझं पूर्ण नाव मृणाल विनायक देशमुख. मृणालच्या हातातून कॉफीचा कप जवळजवळ निसटला. समोरची स्त्री पुढे म्हणाली, तुझ्या वडिलांचं नाव विनायक देशमुख, आईचं नाव संध्या. तू नाशिकमध्ये 12वी पर्यंत शिकलीस. 2019 मध्ये पुण्याला आलीस. पहिली नोकरी हिंजवडीच्या एका छोट्या कंपनीत होती. तिथे तुझा पहिला पगार. बस. मृणालनं फोन कानापासून दूर केला. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती पुन्हा फोन कानाला लावून म्हणाली, तुम्हाला माझ्याबद्दल एवढं कसं माहित? कारण मी तुझ्या आयुष्यात होते. माझ्या आयुष्यात? कधी? समोरची स्त्री शांत झाली. मग म्हणाली, ज्या काळाबद्दल तुला काहीच आठवत नाही, त्या काळात. आणि कॉल कट झाला. मृणाल काही मिनिटं तिथेच उभी राहिली. तिला स्वतःवरच राग आला. कोणीतरी माहिती गोळा केली असेल. तिनं स्वतःला समजावलं. सोशल मीडिया, लिंक्डइन, फेसबुक, कंपनीची वेबसाईट, आजकाल कोणाबद्दलही माहिती मिळवणं कठीण नव्हतं. पण एक गोष्ट तिला समजत नव्हती. त्या स्त्रीनं तिच्या पहिल्या पगाराची रक्कम कशी सांगितली? ती माहिती कुठेही उपलब्ध नव्हती. दुपारी अभिजित घरी आला. मृणालनं त्याला सगळं सांगितलं. तो हसला. कोणीतरी प्रँक केला असेल ग. पण तिला माझ्या पहिल्या पगाराबद्दल माहिती कशी होती? कदाचित तुझ्या जुन्या ऑफिसमधलं कोणीतरी असेल. नाही अभिजित, मला तसं वाटत नाही. अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. तुला त्या आवाजातून काही ओळखीचं वाटलं का? मृणाल थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, नाही. पण ते पूर्ण खरं नव्हतं. कारण फोन ठेवण्याआधी त्या स्त्रीनं एक वाक्य म्हटलं होतं. तू अजूनही झोपण्यापूर्वी खिडकी तपासतेस का? आणि हे वाक्य मृणालला विचित्रपणे परिचित वाटलं होतं. पण का? तिला ते काही आठवत नव्हतं. त्या रात्री मृणालला झोप लागली नाही. रात्री 12:30 वाजता तिनं फोन तपासला. काहीच नव्हतं. 1 वाजता काहीच नव्हतं. पुन्हा 2 वाजता फोन पुन्हा वाजला. यावेळेस मेसेज होता, उद्या सकाळी 10 वाजता कॅफे मॉन्सून, एकटी आहे.
खाली एक फोटो. मृणालनं फोटो उघडला. तिच्या डोळ्यात भीती दाटली. फोटोमध्ये ती स्वतः उभी होती. वय साधारण 20 वर्षाचं. ती एका समुद्रकिनारी उभी होती. तिच्या बाजूला एक मुलगी होती. दोघी हसत होत्या. मृणालनं फोटो झूम केला. त्या दुसऱ्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तीच स्त्री जिनं काही तासांपूर्वी फोन केला होता. मृणालनं फोटो पुन्हा पाहिला. मग तारीख पाहिली. 14 जून 2018. मृणालच्या अंगावर काटा आला. कारण 14 जून 2018 रोजी ती नाशिकमध्ये होती. तिच्या 12वीच्या परीक्षेचा निकालही त्याच आठवड्यात लागला होता. ती पुण्यात नव्हती आणि तिला आठवतंय तिथे ती कोणत्याही समुद्रकिनारी गेली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मृणाल कॅफे मॉन्सूनमध्ये पोचली. ती आत गेली. तिनं आजूबाजूला पाहिलं. कोपऱ्यातील टेबलावर एक स्त्री बसली होती. निळा कुर्ता, केस मोकळे, समोर कॉफी. मृणाल जवळ गेली. स्त्रीनं वर पाहिलं. हसली. बस. मृणाल तिच्या समोर बसली. काही सेकंद दोघींमध्ये शांतता. मग मृणालनं विचारलं, तुमचं नाव काय? रिया. रिया पुढे? फक्त रिया. तुम्हाला माझ्याबद्दल एवढं काय माहीत? रिया हसली. प्रश्न असा नाही की मला तुझ्याबद्दल एवढं कसं माहीत. मग प्रश्न असा आहे की तुला स्वतःबद्दल एवढं कमी का माहीत आहे? मृणालच्या पोटात गोळा आला. तुम्ही काय म्हणताय? रिया पुढे झुकली. तुला 2018 साल आठवतंय? हो. पूर्ण? हो. खरंच? हो. रिया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग तिनं तिच्या पर्समधून एक फाईल बाहेर काढली. ती मृणाल समोर ठेवली. हे बघ. मृणालनं फाईल उघडली. पहिल्या पानावर तिचं नाव होतं मृणाल देशमुख. जन्मतारीख, पत्ता, शाळेचं नाव सगळं बरोबर. पुढचं पान. मृणाल थिजली. ते एका हॉस्पिटलचं रेकॉर्ड होतं. पेशंट मृणाल देशमुख, 19 जून 2018, वय 20, रिझन फॉर ॲडमिशन मेमरी रिलेटेड ट्रॉमा. मृणालनं कागदाकडे पाहिलं. हे हे खोटं आहे. रिया काही बोलली नाही. मृणालनं पुढचं पान उघडलं. त्यावर डॉक्टरांची सही होती. खाली एक वाक्य होतं. पेशंट रिपीटेडली क्लेम्स दॅट शी इज मृणाल देशमुख. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पेंडिंग. मृणालनं फाईल बंद केली. हे कुठून मिळवलं तुम्ही? तुझ्या वडिलांकडनं. मृणालच्या चेहऱ्याचा रंग उडाला. माझ्या वडिलांनी? हो. माझे बाबा तुम्हाला ओळखतात? रिया शांत राहिली. रिया. हो. माझे बाबा तुम्हाला ओळखतात का? रिया म्हणाली, तुझ्या बाबांनी मला पैसे दिले होते. पैसे? कशासाठी? रिया तिच्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या आयुष्यातून गायब होण्यासाठी. मृणाल उठून उभी राहिली. तुम्ही वेडे आहात. रिया शांतपणे म्हणाली, मला माहीत होतं तू असंच म्हणशील. मृणाल निघून लागली. तेवढ्यात रियानं शेवटचं एक वाक्य म्हटलं. मृणाल, 2018 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली मुलगी तू नव्हतीस. मृणाल थांबली. हळूहळू मागे वळाली. रिया म्हणाली, ती मी होते. मृणाल काहीच बोलू शकली नाही. रिया पुढे म्हणाली, त्या मुलीचं नाव रिया नव्हतं. मग? मृणालच्या डोळ्यासमोर अंधार आला. तुम्ही म्हणताय? हो. रिया उठली. आपल्यापैकी एकीचं नाव चुकीचं आहे. पण माझं नाव? तुझं नाव मृणाल आहे. रिया थांबली. पण माझं नावही. ती पुढे काही बोलण्यात इतक्यात तिचा फोन वाजला.
तिनं स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली. मृणालनं विचारलं, कोणाचा फोन? रिया काही बोलली नाही. फोन पुन्हा वाजला. यावेळेस मृणालला स्क्रीन दिसलं. कॉलरचं नाव होतं बाबा. मृणालच्या छातीत धडकी भरली. तुमच्याकडे माझ्या बाबांचा नंबर आहे? रिया म्हणाली, फक्त नंबर नाही. तिनं फोन मृणाल समोर केला. स्क्रीनवर एक मेसेज होता. तिला काहीही सांगू नकोस. मृणालला अजूनही काहीच आठवत नाही. मृणालच्या हातापायातलं बोळच गेलं, कारण मेसेज पाठवणारा नंबर तिच्या स्वतःच्या बाबांचा होता. रिया हळू आवाजात म्हणाली, आता तुला कळलं का मी तुला का भेटले? मृणाल काही बोलली नाही. रिया पुढे म्हणाली, कारण आपल्यापैकी एकीला तिचं खरं आयुष्य परत मिळवायचं आहे. ती उठली, पण दारापाशी पोहोचण्याआधीच अचानक थांबली. तिनं मृणालकडे पाहिलं आणि हो. काय? रिया म्हणाली, आज रात्री तुझ्या बाबांना फोन करू नकोस. का? रिया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, कारण ते तुला पहिल्यांदाच खोटं बोलणार नाहीत. आणि ती कॅफेतून निघून गेली. मृणाल जागच्या जागी बसून राहिली. तिच्या फोनवर त्या क्षणी एक नवीन मेसेज आला. अननोन नंबर. फक्त एक फोटो. मृणालनं फोटो उघडला. फोटोमध्ये ती आणि रिया दोघी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभ्या होत्या. खाली तारीख होती 19 जून 2018 आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुम्ही दोघींनी त्या रात्री काय पाहिलं होतं ते आठवलं तर तिसरा माणूस मरेल. मृणालच्या हातातून फोन खाली पडला, कारण तिला पहिल्यांदाच 2018 मधील एक गोष्ट आठवली होती. एक बंद दरवाजा, रक्ताने माखलेला हात आणि तिच्या कानात कोणीतरी कुजबुजलेलं एक वाक्य, मृणाल पळू नकोस, तुझं नाव मी सांभाळतो. मृणालच्या हातातून फोन खाली पडला होता. कॅफेमधल्या त्या छोट्याशा टेबलावर अजूनही रियाची कॉफी ठेवलेली होती. कॉफी थंड झाली होती, पण मृणालच्या मनात प्रश्नांचा वणवा पेटला होता. 19 जून 2018, हॉस्पिटल, रक्ताने माखलेला हात, एक बंद दरवाजा आणि कुणीतरी तिच्या कानात म्हटलेलं, मृणाल पळू नकोस, तुझं नाव मी सांभाळतो. तिला एवढंच आठवत होतं, पण हे खरंच आठवणं होतं की कोणीतरी तिच्या मनावर रुजवलेली एक खोटी गोष्ट. कॅफेतून बाहेर पडल्यावर मृणालने सर्वप्रथम बाबांना फोन करण्याचा विचार केला. फोन हातात घेतला. नंबर स्क्रीनवर दिसत होता, बाबा. तिनं कॉल बटनावर बोट ठेवलं, पण रियाचं वाक्य तिला आठवलं, आज रात्री तुझ्या बाबांना फोन करू नकोस. मृणालनं फोन बाजूला ठेवला. मी एका अनोळखी स्त्रीचं ऐकतीये, ती स्वतःशीच म्हणाली. मी वेडी झाली आहे का? तिनं पुन्हा फोन उचलला. यावेळेस कॉल केला. 2 रिंग, 3 रिंग, 4. कुणी उचललं नाही. मृणालनं पुन्हा फोन केला. यावेळेस बाबांनी फोन उचलला. हॅलो? त्यांचा आवाज नेहमीसारखाच होता, पण मृणालला तो अचानक अनोळखी वाटला. बाबा? हो ग बेटा, तुम्ही ठीक आहात का? हो. मला काय झालं? मृणाल काही क्षण शांत राहिली. मग थेट विचारायचं होतं, तुम्ही रियाला पैसे दिले होतेत का? पण तिनं स्वतःला थांबवलं. आज नाही. काही नाही बाबा, सहज फोन केला. बेटा, पण तुझा आवाज ठीक वाटत नाहीये ग. नाही नाही, मी ठीक आहे. अभिजित सोबत काही झालं का? नाही बाबा. मग? मृणालनं डोळे मिटले. बाबा, तुम्हाला 19 जून 2018 आठवतो? फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली. फक्त 2 सेकंद.
पण मृणालला ते 2 सेकंद खूप मोठे वाटले. का? बागबानचा आवाज अचानक बदलला होता. असंच. त्या तारखेनुसार तुला काही आठवतंय का? नाही. त्या तारखेबद्दल तुला कोणी सांगितलंय काही? बाबा, तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. पुन्हा शांतता. मग बाबा म्हणाले, मृणाल, काही जुन्या गोष्टी उकरून काढू नयेत बाळा. का? कारण त्या गोष्टीचा तुझ्या आजच्या आयुष्याशी काही संबंध नाही. मृणालच्या अंगावर काटा आला. म्हणजे तुम्हाला आठवतंय? हो. काय झालं होतं त्या दिवशी? बाबांनी दीर्घ श्वास घेतला. तुझा अपघात झाला होता. मृणाल थिजली. माझा? हो. कुठे? नाशिक जवळ. मग हॉस्पिटल? हो. मग माझ्या आठवणीत समुद्रकिनारा का आहे? बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. मृणालनं पुन्हा विचारलं, बाबा? कॉल कट झाला. मृणाल काही क्षण फोनकडे पाहत राहिली. तिनं पुन्हा कॉल केला. फोन बंद. हे काय चाललंय? तिनं स्वतःशीच म्हटलं. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. अननोन नंबर. त्यांनी अपघाताची गोष्ट सांगितली कारण त्यांना माहीत आहे की तुला खरं आठवत नाही. मृणालने लगेच उत्तर टाईप केलं. तू कोण आहेस? उत्तर आलं. जिला तुझ्यासारखं आयुष्य जगायला भाग पाडलं गेलं. मृणालनं विचारलं, तू रिया आहेस? उत्तर होतं, नाही. मृणाल थिजली. पुढचा मेसेज आला. आज कॅफेत जिची भेट झाली ती रिया नाही. मृणालच्या मनात धडकी भरली. ती लगेच कॅफेत परत गेली. पण रिया तिथे नव्हती. वेटरनं सांगितलं, मॅडम, ती महिला 10 मिनिटांपूर्वीच गेली. कुठे? ते मला माहित नाही बुवा. तिनं काही सांगितलं का? नाही. मृणालनं टेबल तपासलं. कॉफीचं कप, फाईल नव्हती, पण टेबलाखाली एक छोटी कागदाची चिठ्ठी पडली होती. तिनं ती उचलली. त्यावर लिहिलं होतं, तुझ्या वडिलांवर विश्वास ठेवू नकोस. खाली एक पत्ता, शिवाजीनगर. वेळ संध्याकाळी 7:30. मृणालनं घड्याळ पाहिलं. 7 वाजायला अजून 2 तास होते. ती घरी परतली. अभिजित ऑफिसमधून आला नव्हता. मृणालनं दार उघडलं. घरात प्रवेश करताच तिला काहीतरी वेगळं जाणवलं. सगळं व्यवस्थित होतं. काहीही विस्कटलेलं नव्हतं. पण बेडरूमच्या कपाटाचा एक दरवाजा किंचित उघडा होता. तिला खात्री होती सकाळी तो बंद होता. ती हळूच पुढे गेली. कपाट उघडलं. कपाटांच्या मागे एक काळी बॅग होती. ती बॅग तिची नव्हती. तिनं झीप उघडली. आत काही कपडे, एक जुना डायरीसारखा नोटबुक आणि एक हॉस्पिटलची ओळखपत्राची पट्टी. तिनं ती हातात घेतली. त्यावर लिहिलं होतं, पेशंट मृणाल देशमुख. मृणालच्या हातापायातलं बळ केलं. तिनं डायरी उघडली. पहिल्या पानावर तारीख होती 18 जून 2018 आणि खाली लिहिलं होतं, उद्या जर काही झालं तर माझ्या नावानं जगणारी व्यक्ती कोण आहे हे मला स्वतःला समजणार नाही. मृणालनं पुढचं पान उलटलं. रिकामं. त्याच्या पुढचंही रिकामं. शेवटच्या पानावर मात्र एक वाक्य होतं. जर मी तुला ओळखलं नाही तर मला स्वतः शोधू नकोस. मृणालनं डायरी छातीशी धरली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची किल्ली फिरली. अभिजित. मृणालनं डायरी लगेच बॅगेत लपवली. अभिजित आत आला. काय झालं? काय नाही. तुझा चेहरा एवढा का बदललाय? मला थोडं बरं वाटत नाहीये रे. अभिजित तिच्याकडे आला. डॉक्टरकडे जाऊयात का? नको. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग विचारलं, तुला कोणाचा फोन आला? मृणाल दचकली. का? तू आज दिवसभर फोनवर होतीस. तुला कसं माहित? अभिजित थांबला. म्हणजे? तो वाक्य पूर्ण करण्याआधी मृणालनं विचारलं, तुला रिया माहित आहे? अभिजितच्या चेहऱ्यावर अचानक ताण आला. फक्त क्षणभर.
पण मृणालनं तो पाहिला. रिया कोण? मी विचारतीये. नाही. अभिजित खरं सांग. हो. मृणालनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. मग तू घाबरलास का? अभिजित शांत झाला. संध्याकाळी 7 वाजता मृणाल शिवाजीनगरला पोहोचली. पत्ता एका जुना कार्यालयाचा होता. ती आत गेली. एक वृद्ध माणूस रिसेप्शन जवळ बसला होता. तुम्ही मृणाल? ती थांबली. हो. त्यानं तिला एक लिफाफा दिला. हे तुमच्यासाठी. कोणी दिलं? एक मुलगी. रिया? तो मान हलवून म्हणाला, नाव सांगितलं नाही. मृणालनं लिफाफा उघडला. आत एक फोटो, 3 लोक, मृणाल, रिया आणि एक तरुण मुलगा. मृणालनं त्याच्याकडे पाहिलं. त्याला ती ओळखत नव्हती, पण फोटोच्या मागे लिहिलं होतं, आपण तिघांनी त्या रात्री जे पाहिलं त्यासाठी 4था माणूस जबाबदार होता. मृणालनं विचारलं, हा मुलगा कोण? वृद्ध माणूस काही बोलला नाही. कृपया सांगा. तो म्हणाला, त्याचं नाव निखिल. तो कुठे आहे? मृत येतो. तो हयातीत नाही. मृणालच्या अंगावर काटा आला. कधी? 19 जून 2018. म्हणजे त्याच दिवशी. त्यानं मान हलवली. अपघात? नाही. मग? वृद्ध माणूस म्हणाला, त्याचा खून झाला. मृणाल घरी परतताना पूर्ण रस्ताभर विचार करत होती. निखिल, रिया, ती स्वतः, 3 लोक, एक खून आणि एक 4था माणूस. पण तो 4था कोण? घरी पोचल्यावर तिनं इंटरनेटवर निखिलचं नाव शोधलं. निखिल कुलकर्णी, नाशिक. काहीच मिळालं नाही. मग तिनं जुने वृत्तपत्र शोधायला सुरुवात केली. तिला एक छोट्या बातमीचा फोटो सापडला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू. वय 22. निखिल कुलकर्णी. ठिकाण एक खाजगी हॉस्पिटल. मृत्यूचं कारण उंचावरून पडल्याने झालेली दुखापत. पण बातमीच्या शेवटी एक वाक्य होतं. मृत्यूपूर्वी तो कोणासोबत होता याबाबत पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. मृणालच्या अंगावर शहारा आला. कारण त्याच बातमीसोबत छापलेल्या फोटोच्या मागच्या बाजूला एक परिचित इमारत दिसत होती. तेच हॉस्पिटल जिथं तिचं नाव असलेली पेशंटची नोंद होती. त्या रात्री मृणालनं बाबांना पुन्हा फोन केला. यावेळेस त्यांनी फोन उचलला नाही. तिनं आईला फोन केला. आईनं उचलला. हॅलो आई, मला बाबांशी बोलायचंय. ते झोपलेत ग. इतक्या लवकर? हो, झोपलेत बाई. मृणाल थांबली. आई, 19 जून 2018 काय झालं होतं? आई काही क्षण शांत राहिली. कशासाठी विचारतेस? मला आठवत नाही. आईचा आवाज थरथरला. काय आठवत नाही? मला त्या दिवसाबद्दल काहीच आठवत नाही. आई म्हणाली, तुला जे माहिती आहे तेवढंसं पुरेसं आहे. नाही. मृणाल. आई, माझा अपघात झाला होता का? पुन्हा शांतता. मग आईने खूप हळू आवाजात म्हटलं, तुझा नाही. मृणालच्या छातीत धडकी भरली. मग कोणाचा? आईनं उत्तर दिलं नाही. आई. फोन कट झाला. त्या रात्री मृणालला झोप आली नाही. ती उठून पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली. परतताना तिला हॉलमध्ये एक सावली दिसली. ती दचकली. कोण? शांतता. तिनं दिवा लावला. कोणीही नव्हतं. पण खिडकी उघडी होती आणि टेबलावर एक वस्तू ठेवलेली होती. जुनी हॉस्पिटलची पावती. तिनं ती उचलली. तारीख होती 20 जून 2018. रुग्णाचं नाव मृणाल देशमुख. पण रुग्णाच्या नातेवाईक म्हणून लिहिलं होतं विनायक देशमुख. आणि खाली दुसरं नाव, रिया सावंत. रिया सावंत? म्हणजे रियाचं पूर्ण नाव? पण त्याच कागदावर एका ठिकाणी लाल शाईनं काहीतरी खोडलं होतं. तिनं ते नीट पाहिलं. खोडलेल्या नावाच्या शेवटची काही अक्षरं तिला दिसत होती. निखिल.
मृणाल काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात तिच्या मागून आवाज आला. तू हे शोधत होतीस? मृणालनं मागे वळून पाहिलं. अभिजित. तो दरवाजात उभा होता. तू अजून जागा आहेस अभिजित? हो. हे काय? अभिजितनं पावतीकडे पाहिलं. त्याचा चेहरा बदलला. मृणाल, तुला हे माहित आहे? तो काही बोलला नाही. अभिजित, तो तिच्याकडे आला. तू हे सगळं थांबव. का? कारण तुला जे सत्य वाटतंय ते पूर्ण सत्य नाही. मग पूर्ण सत्य काय आहे? अभिजितने डोळे मिटले. तुला खरंच काही आठवत नाही का ग? नाही. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, त्या रात्री तू तिथे होतीसच नाही. मृणाल मागे सरकली. काय? त्या रात्री मी तिथे नव्हती? हो. तू 19 जूनला हॉस्पिटलमध्ये नव्हतीस. मग? अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. हॉस्पिटलमध्ये असलेली व्यक्ती. तो थांबला. मृणालच्या डोळ्यात प्रश्न. कोण? अभिजित म्हणाला, रिया. मृणालला काहीच समजत नव्हतं. मग हॉस्पिटलच्या कॉरिडॉरवर माझा फोटो आणि हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर माझं नाव का? कारण तुझ्या वडिलांनी तसं सांगितलं. वडिलांनी? बाबांनी? का? कारण त्या रात्री जे घडलं ते बाहेर आलं असतं तर काय? अभिजित शांत झाला. निखिलचा खून फक्त खून नव्हता. मृणालनं विचारलं, मग? तो एका मोठ्या गोष्टीचा भाग होता. कशाचा? अभिजितनं उत्तर दिलं नाही. मृणालनं त्याचा हात पकडला. अभिजित, मला सगळं सांग. तो तिच्याकडे पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, निखिलला माहीत होतं की काही लोक बनावट ओळखी तयार करून लोकांची मालमत्ता आणि आर्थिक कागदपत्र हस्तगत करत आहेत. मृणाल थबकली. बनावट ओळख? हो. रिया? हो. तीही त्यात होती? नाही. मग? ती निखिलची मदत करत होती. आणि मी? अभिजित काही बोलला नाही. मी त्यात कुठे होते? तो म्हणाला, तू त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती होतीस. मृणालच्या अंगावर काटा आला. मी? का? अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. कारण तुझी ओळख वापरून काही कागदांवर सही झाली होती. सही? कोणी केली? रिया. मृणाल स्तब्ध झाली. म्हणजे? हो. ती माझ्या नावानं जगत होती. अभिजितनं मान खाली घातली. काही काळासाठी. मृणालनं डोळे मिटले. तिला अचानक 2018 मधला समुद्र किनारा आठवला. रिया तिच्या शेजारी उभी होती. निखिल काहीतरी ओरडत होता. आणि ती रिया होती? की रिया मृणाल होती? आठवण धुसर होती. तिने डोकं पकडलं. मला आठवतंय. अभिजित तिच्याकडे आला. काय? समुद्र. कुठला समुद्र? गोवा. तू 2018 मध्ये गोव्याला गेली नव्हतीस. मला माहित आहे. मग? मृणालनं त्याच्याकडे पाहिलं. पण मला आठवतंय. अभिजितचा चेहरा पांढरा पडला. मृणाल. काय? तुला अजून काही आठवतंय? हो. काय? ती हळू आवाजात म्हणाली, एक बोट. अभिजित शांत झाला. निखिल त्या बोटीवर होता. आणखीन? रिया होती. आणखीन? मृणालनं डोळे मिटले. एक चौथा माणूस होता. कोण? मृणालनं डोळे उघडले. मला चेहरा दिसत नाही. आवाज? हो. काय म्हणत होता? मृणाल काही क्षण विचार करू लागली. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो म्हणत होता, काय? जर यापैकी कोणीही जिवंत राहिलं तर आपलं सगळं संपेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणालला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो? रिया. आपल्याला भेटायचंय. तू मला सगळं सांगितलं नाहीस. माहित आहे. तू माझ्या नावाने जगलीस. हो. का?
रिया काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, कारण तुझं नाव वापरल्याशिवाय मी जिवंत राहू शकले नसते. याचा अर्थ आपण भेटू तेव्हा सांगते. कुठे? जिथून सगळं सुरू झालं. कुठे? नाशिक. मृणालच्या अंगावर काटा आला. आज? आज. कुठे? रिया म्हणाली, त्या हॉस्पिटलमध्ये. मृणाल दुपारी नाशिकला पोहोचली. जुनं हॉस्पिटल आता बंद होतं. इमारतीचा काही भाग वापरात होता, काही भाग पडायला लागला होता. रेया बाहेर उभी होती. तिनं मृणालकडे पाहिलं. तुला सगळं आठवायला लागलंय? तुला कसं माहिती? कारण तुझ्या चेहऱ्यावर तोच भाव आहे. कसला? ज्यावेळी मला आठवलं होतं त्यावेळी माझ्याही चेहऱ्यावर हाच भाव होता. दोघी आत गेल्या. कॉरिडॉरमध्ये शांतता. रिया एका बंद दरवाजापाशी थांबली. दरवाजावर जुन्या रंगात लिहिलं होतं, रूम 17. मृणालनं दरवाजाकडे पाहिलं. तिच्या डोक्यात अचानक एक चित्र चमकलं. रक्त. कोणीतरी जमिनीवर पडलेलं. रिया ओरडत होती. निखिल दरवाजा बंद करत होता आणि चौथा माणूस मृणालच्या मागे उभा होता. तिने अचानक मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. काय झालं? रियानं विचारलं. मला आठवलं. काय? त्या रात्री चौथा माणूस माझ्या मागे उभा होता. रिया घाबरली. चेहरा पाहिलास? नाही. आवाज? हो. काय म्हणाला? मृणालनं तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला. ती थांबली. त्या क्षणी रियाचा फोन वाजला. रिया स्क्रीनकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. कोणाचा? मृणालनं विचारलं. रिया फोन मृणालकडे देत म्हणाली, तुझ्या वडिलांचा. मृणालनं फोन घेतला. कॉल कट झाला, पण लगेच एक मेसेज आला. मृणाल, रियावर विश्वास ठेवू नकोस. मृणालनं रियाकडे पाहिलं. रिया म्हणाली, मी तुला काहीतरी दाखवते. तिने हॉस्पिटलच्या एका जुन्या कपाटातून फाईल बाहेर काढली. फाईलच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, केस नंबर 619/2018. मृणालनं पान उलटलं. पहिल्या पानावर 2 रुग्णांची नावं होती, मृणाल देशमुख, रिया सावंत. दोघे एकाच दिवशी दाखल. मृणालच्या हाताला घाम फुटला. 2 रुग्ण? रियानं मान हलवली. हो, पण तू म्हणालीस मी तिथे नव्हते. तू होतीस. मृणालनं तिच्याकडे पाहिलं. मग अभिजित खोटं बोलला? हो. आणि माझे बाबा? तेही. आणि तू? रिया शांत राहिली. मग खरं कोण बोलतंय? रिया म्हणाली, आत्तापर्यंत कोणीही पूर्ण सत्य सांगितलेलं नाही. मृणालनं फाईलमधलं शेवटचं पान उघडलं. तिथे डॉक्टरांची नोंद होती. दोन्ही मुली शुद्धीवर आल्यानंतर स्वतःचं नाव मृणाल देशमुख असल्याचं सांगत आहेत. मृणालनं पुन्हा वाचलं. एकदा दोनदा ती रियाकडे पाहू लागली. दोघींनी? हो. म्हणजे? रिया म्हणाली, त्या रात्री काहीतरी असं घडलं होतं ज्यामुळे आपण दोघींनी आपली ओळखच गमावली. पण मग माझे बाबा मला घरी घेऊन गेले. हो. आणि तुला? रिया काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, मला तुझ्या नावानं घरी नेण्यात आलं. मृणालला काहीच सुचलं नाही. काय? तुझ्या वडिलांनी मला तुझं नाव दिलं. का? रिया म्हणाली, कारण त्या रात्री खरी मृणाल कोण आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं. मृणालनं घाईमध्ये फाईल घट्ट पकडली. मग मी कोण? रिया तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मला माहित नाही. अचानक हॉस्पिटलच्या बाहेर गाडीचा आवाज आला. रियानं खिडकीतून बाहेर पाहिलं. एक काळी कार. ती थांबली. दरवाजा उघडला. एक माणूस बाहेर उतरला. मृणालनं त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तू त्याला ओळखतेस? रियानं विचारलं. मृणाल काही बोलली नाही. तो माणूस हॉस्पिटलच्या दिशेने चालत येत होता. मृणालनं कुजबुजत म्हटलं, हा तोच आहे. कोण? त्या रात्रीचा चौथा माणूस. रिया थिजली. तुला खात्री आहे?
मृणालनं मान हलवली. हो. माणूस जवळ येत होता. मृणालचा श्वास वेगानं चालू झाला. तो हॉस्पिटलच्या दरवाजातून आत आला. त्यानं वर पाहिलं आणि थेट मृणालच्या डोळ्यामध्ये डोळे घातले. मग तो हसला. मृणालच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो अनोळखी नव्हता. तो होता अभिजित. अभिजित हळूहळू त्यांच्या दिशेनं चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं शांत हास्य होतं. जणू काही घडलंच नव्हतं. तो मृणाल समोर थांबला. तू इथे येशील हे मला माहित होतं. मृणालनं थरथरत्या आवाजात विचारलं. तू 2018 मध्ये इथे होतास? अभिजितनं उत्तर दिलं नाही. रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू म्हणाला होतास की तू तिला कधी पाहिलंच नाहीस. अभिजितनं रियाकडे पाहिलं. तू अजूनही जिवंत आहेस हेच माझ्यासाठी आश्चर्य आहे. मृणालच्या अंगावर काटा आला. तू निखिलला ओळखत होतास? अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. मग शांतपणे म्हणाला, निखिलला मी ओळखत नव्हतो. तो क्षणभर थांबला. कारण 19 जून 2018 रोजी निखिलचा मृत्यू झाला नव्हता. मृणाल आणि रिया दोघेही स्तब्ध झाल्या. अभिजितनं पुढचं वाक्य उच्चारलं. मृत्यू झाला होता कुणा दुसऱ्याचा. आणि त्या क्षणी हॉस्पिटलच्या जुन्या कॉरिडॉरमध्ये कुठेतरी एक दरवाजा जोरात बंद झाला. थाड. मृणालनं मागे पाहिलं. रूम नंबर 17. आणि तिच्या मनात अचानक एक पूर्ण चित्र उमटलं. रक्ताने माखलेला निखिल, त्याच्या बाजूला रिया आणि जमिनीवर पडलेली मृणाल सारखी दिसणारी आणखीन एक मुलगी. मृणालच्या तोंडातून किंकाळी निघाली. ती तिसरी मुलगी कोण होती? अभिजितच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. रियानं फक्त एकच शब्द उच्चारला. आपली बहीण. आपली बहीण? रियाच्या तोंडून ते 2 शब्द बाहेर पडले आणि कॉरिडॉरमधील सगळी हवा जणू एका क्षणात थांबली. मृणाल अभिजितकडे पाहत होती. अभिजित रियाकडे आणि रिया ती मृणालकडे पाहत होती. तिघांमध्ये काही सेकंद एकही शब्द झाला नाही. शेवटी मृणालने कुजबुजत विचारलं, आपली बहीण? रियानं मान हलवली. हो, माझी एकच बहीण आहे. तुला तसं वाटतं? मृणालच्या कपाळावर आठ्या पडल्या. मला काय वाटतं याचा प्रश्न नाही. माझ्या आईबाबांनी मला सांगितलंय की मला कोणतीही बहीण नाही. रिया हळू आवाजात म्हणाली. तुझ्या आईबाबांनी तुला बरंच काही सांगितलं नाही. अभिजित मध्येच म्हणाला. पुरे झालं रिया. मृणालनं त्याच्याकडे वळून पाहिलं. तू गप्प बस. अभिजित थांबला. आजपर्यंत तुम्ही तिघांनी मिळून मला माझ्याच आयुष्याबद्दल खोटं सांगितलं. मृणाल, माझं नावही खरं आहे की नाही हे मला माहित नाही. ती रियाकडे वळाली. आणि तू म्हणतेस माझी एक बहीण होती? रिया काही क्षण शांत राहिली. मग तिने खिशातून एक छोटा फोटो काढला. हे बघ. मृणालनं फोटो घेतला. 3 मुली, वय साधारण 15-16 वर्ष. पहिली मृणाल सारखीच दिसत होती. दुसरी रिया आणि तिसरी. तिला पाहताच मृणालच्या डोक्यात एक तीव्र वेदना उसळली. फोटो तिच्या हातातून खाली पडला. तिनं डोकं धरलं. ती? रिया तिच्याकडे धावली. काय झालं? मृणाल श्वास घेत म्हणाली, मला तिचं नाव आठवतंय. अभिजित पुढे आला. काय नाव? मृणालने डोळे मिटले. ओठ थरथरत होते आणि मग ती म्हणाली, मिहिका. रिया मागे सरकली. अभिजितचा चेहरा पांढरा पडला. तुला तिचं नाव कसं आठवलं? मृणालनं त्याच्याकडे पाहिलं. कारण? ती थांबली. कारण मला आता अजून काही आठवते. रिया खाली बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मिहिका आपल्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. मृणाल शांतपणे ऐकत होती. आपण तिघी बहिणी नव्हतो. मृणालनं भुवया उंचावल्या. मग? आपण 3 वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जन्मलो होतो. मृणालला धक्का बसला.
मग तू आपली बहीण असं का म्हणालीस? रिया म्हणाली, कारण आपल्याला एका कारणासाठी एकत्र आणलं गेलं होतं. कशासाठी? रिया उत्तर देणार इतक्यात अभिजितनं मध्येच म्हटलं, त्या काळी काही मुलांची ओळख बदलण्याचा प्रयत्न चालू होता. तो एक प्रयोग होता. मृणाल त्याच्याकडे वळाली. प्रयोग? हो, कायद्याबाहेरचा प्रयोग. कोण करत होतं? अभिजित शांत म्हणाला. मृणालने त्याच्यावर ओरडून विचारलं, कोण? अभिजित म्हणाला, तुझ्या कंपनी जी आहे, माझी कंपनी, तुझ्या वडिलांच्या कंपनीशी संबंधित लोक होते ते. मृणालच्या छातीत धडकी भरली. तिचे वडील एक मोठे उद्योगपती नव्हते. त्यांचा व्यवसाय होता मध्यम आकाराची लॉजिस्टिक कंपनी. काही गोदामं, काही ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट्स. पण माझ्या बाबांचा यात काय संबंध? अभिजित म्हणाला, थेट नव्हता. रिया लगेच म्हणाली, खोटं. अभिजित तिच्याकडे पाहू लागला. रिया पुढे म्हणाली, विनायक देशमुखला सगळं माहित होतं. मग त्यांनी पोलिसांना का नाही सांगितलं? अभिजित शांत झाला. रिया म्हणाली, कारण त्यांनी मिहिकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मृणालनं विचारलं, आणि त्यासाठी माझी ओळख वापरली? रियानं मान हलवली. हो. 19 जून 2018 त्या दिवशी सकाळी मृणालला पहिल्यांदा आठवण झाली. ती हॉस्पिटलमध्ये नव्हती. ती एका छोट्या ऑफिसमध्ये होती. टेबलावर 3 फाईल्स, समोर निखिल, त्याच्या हातात काही कागद, आणि त्याच्या मागे मिहिका. मिहिका घाबरलेली होती. निखिल म्हणत होता, तुम्ही दोघींनी आज इथून बाहेर पडायचं. मृणालचा आवाज आठवणीतून ऐकू आला. पण कुठे? निखिल म्हणाला, वेगवेगळ्या ठिकाणी. मिहिका रडत होती. मला माझ्या आईकडे जायचंय. निखिल तिच्याकडे वळाला. तुझी आई तुला घेऊ शकत नाही. का? कारण तुझ्या नावावर आधीच दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्र आहेत. मिहिका काही समजून न घेता त्याच्याकडे पाहत होती. निखिलनं टेबलावर एक फाईल ठेवली. तुमच्या तिघींच्या ओळखी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. मृणालनं विचारलं, म्हणजे? निखिल म्हणाला, तुमच्यापैकी एक गायब झाली तर दुसरी तिच्या नावानं जगू शकते. मृणालच्या अंगावर काटा आला. म्हणजे? रिया तिच्या नावाने का जगत होती? याचं उत्तर आता हळूहळू समोर येत होतं. पण एक प्रश्न अजूनही होता. मिहिका कुठं होती? अचानक मृणालला आठवलं, निखिल त्या दिवशी सतत कोणाला तरी फोन करत होता. त्याच्या फोनवर एक नाव वारंवार दिसत होतं, व्हीडी. मृणालनं तेव्हा विचारलं होतं, व्हीडी कोण आहे? निखिलनं उत्तर दिलं नव्हतं. फक्त फोन बंद केला होता. आता मृणालनं अभिजितकडे पाहिलं. व्हीडी म्हणजे माझे बाबा. अभिजित शांत पाहिला. मृणालनं पुन्हा विचारलं, व्हीडी म्हणजे विनायक देशमुख का? अभिजित म्हणाला, हो. मृणालला घाम फुटला. म्हणजे बाबा निखिलच्या संपर्कात होते? हो. मग त्यांनी मला काही का सांगितलं नाही? अभिजित म्हणाला, कारण निखिलवर विश्वास ठेवणं धोकादायक होतं. रिया लगेच म्हणाली, निखिलवर नाही. ती अभिजितकडे पाहत म्हणाली, तुझ्यावर. अभिजितनं तिच्याकडे रोखून पाहिलं. तू अजूनही तेच मानतेस? हो, कारण तेच खरं आहे. मृणाल दोघांच्याकडे पाहत होती. तुम्ही दोघे आधीपासून एकमेकांना ओळखता? रिया उत्तरली, हो. कुठून? त्याच रात्रीपासून. आणि अभिजित? रिया काही बोलली नाही. अभिजितनं स्वतः उत्तर दिलं, मी निखिलचा मित्र होतो. मृणाल थबकली. तुम्हाला कधी सांगितलंच का नाही हे आधी? कारण तुम्हाला ओळखत नव्हतीस. म्हणजे? अभिजित म्हणाला, म्हणजे आपली पहिली भेट 2018 मध्ये झाली होती. मृणालच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. नाही. हो. आपली भेट 2 वर्षांपूर्वी झाली. तसं तुला आठवतं. मृणालच्या डोक्यात पुन्हा वेदना झाल्या. तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य चमकलं. रुग्णालय, पांढरा कॉरिडॉर, ती खुर्चीवर बसलेली, आणि समोर एक तरुण मुलगा.
त्याचा चेहरा अभिजित. तो तिला म्हणत होता, तुला जर माझं नाव आठवलं तर सगळं संपेल. मृणालने डोळे उघडले. अभिजित समोरच होता. ती हळू आवाजात म्हणाली, तू मला आधीपासून ओळखत होतास? अभिजितनं मान खाली घातली. हो. रिया अचानक उठली. आपल्याला इथून निघायला हवं. मृणालनं विचारलं, का? कारण तो आपल्याला शोधत आहे. कोण? रिया म्हणाली, ज्यानं मिहिकाला गायब केलं. मिहिका मेली? रिया थांबली. मला माहित नाही. तुला माहित नाही? नाही. मग ती कुठे आहे? रिया म्हणाली, मिहिका शेवटची जिवंत दिसली होती. ती थांबली. कुठे? रिया म्हणाली, मुंबईत. मृणालच्या मनात आणखीन एक आठवण चमकली. मुंबई, पावसाची रात्र, एक रेल्वे प्लॅटफॉर्म. मिहिका तिचा हात धरून होती. ती रडत म्हणत होती, ताई, माझं नाव बदलू नकोस. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. मिहिका जिवंत होती. रिया तिच्याकडे पाहत होती. हो. तुला माहित होतं? हो. मग तू मला का सांगितलं नाहीस? रिया म्हणाली, कारण मला वाटलं होतं की ती मेली आहे. त्या रात्री तिघे हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मृणालनं अभिजितवर विश्वास ठेवला नव्हता. पण सध्या त्याच्याकडे काही उत्तरे होती. ते एका छोट्या हॉटेलमध्ये थांबले. अभिजितनं लॅपटॉप उघडला. हे बघ. स्क्रीनवर काही जुने ईमेल्स होते. एक ईमेल निखिलनं पाठवलेला. तारीख 18 जून 2018. सब्जेक्ट 3 आयडेंटिटीज. ईमेलमध्ये लिहिलं होतं, एकाच व्यक्तीला 3 नावांनी दाखवणं सोपं आहे, पण 3 व्यक्तींना एका नावाखाली आणणं अधिक धोकादायक आहे. मृणालनं विचारलं, याचा अर्थ काय? अभिजित म्हणाला, कोणीतरी 3 मुलींच्या ओळखी एकमेकांमध्ये मिसळल्या. का? कायद्याच्या नोंदी बदलण्यासाठी. कशासाठी असं? मालमत्ता. मृणालने भुवया उंचवल्या. माझी? फक्त तुझी नाही. अभिजितनं पुढचा दस्तावेज उघडला. त्यावर 3 नावं होती. मृणाल देशमुख, रिया सावंत आणि मिहिका पाटील. त्यांच्या नावांसमोर वेगवेगळ्या मालमत्तांची माहिती होती. मृणालच्या डोळ्यासमोर अंधार आला. म्हणजे? रिया म्हणाली, आपल्या तिघींच्या नावावर मालमत्ता दाखवण्यात आली होती, पण आपल्याला काहीच माहिती नव्हतं. म्हणूनच. मृणालनं विचारलं, मग या सगळ्यात माझ्या बाबांची भूमिका काय? अभिजित शांत झाला. तुझ्या बाबांनी सुरुवातीला हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी निखिलला पुरावे गोळा करायला मदत केली. आणि नंतर निखिल मरण पावला. तू म्हणाला होतास तो मेला नव्हता. मी म्हटलं होतं, त्या दिवशी निखिलचा मृत्यू झाला नव्हता. मृणालनं त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? अभिजितनं स्क्रीनवर एक जुना हॉस्पिटल रेकॉर्ड उघडला. पेशंट नेम अननोन मेल. डेट ऑफ ॲडमिशन 19 जून 2018. टाईम रात्री 11:47. मृणालनं वाचलं. हा निखिल आहे? हो. मग तो जिवंत होता? किती वेळ? अभिजित म्हणाला, 2 तास. मग मध्यरात्रीनंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं. का? कारण कोणीतरी त्याचा माग घेत होतं. कोण? अभिजितनं स्क्रीन बंद केली. मला माहित नाही. मृणाल म्हणाली, तुला माहिती आहे अभिजित. अभिजितनं तिच्याकडे पाहिलं. काही सेकंदांनी तो म्हणाला, तुझे वडील. मृणालने लगेच बाबांना फोन केला. यावेळेस बाबांना फोन लागला. बाबा. समोर शांतता. मला सगळं माहीत झालंय. काय? निखिल. बाबांनी दीर्घ श्वास घेतला. तू कुठे आहेस आत्ता मृणाल? ते महत्वाचं नाही. मृणाल, माझं ऐक. तुम्ही निखिलला वाचवलं होतं? शांतता. हो. मृणालचे डोळे भरले. मग तो कुठे आहे आता? ते मला माहित नाही. खोटं. बेटा, मला खरंच माहित नाही.
मग मिहिका? बाबांचा आवाज थरथरला. तुला मिहिकाबद्दल कोणी सांगितलं? रिया. दीर्घ शांतता. मग बाबा म्हणाले, रिया कुठे आहे? माझ्यासोबत आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. तुम्ही हेच म्हणताय? कारण ती तुला सत्याचा फक्त अर्धा भाग सांगतेय. मृणाल काही बोलली नाही. बाबांनी पुढे म्हटलं, मृणाल, तुला अजून एक गोष्ट माहित नाही. काय? तू आणि रिया ज्या रात्री हॉस्पिटलमध्ये होतात. ते थांबले. त्या रात्री मिहिका तिथे नव्हती. मृणालच्या अंगावर काटा आला. मग? बाबांचा आवाज मंद झाला. तिथे मिहिकाच्या नावानं आणखीन एक मुलगी होती. मृणाल काही क्षण निशब्द राहिली. कोण? बाबांनी उत्तर दिलं, तू. आणि कॉल कट झाला. मृणाल हळूहळू खुर्चीत बसली. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण? ती रियाकडे पाहत म्हणाली, तू माझ्यापासून काही लपवत आहेस? रिया शांत होती. रिया, माझ्याकडे बघ. रिया तिच्याकडे पाहू लागली. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मी कोणत्या नावानं दाखल झाले होते? रिया म्हणाली, मिहिका. मृणालच्या चेहऱ्यावर भीती पसरली. मग तू? मी मृणाल. आणि मग रिया? म्हणजे हॉस्पिटलमध्ये 3 मुली? रिया म्हणाली, होत्या. पण तू म्हणालीस मिहिका तिथे नव्हती. मला तेव्हा वाटलं होतं ती नव्हती. आणि आता? आता मला वाटतं. ती थांबली. काय वाटतं तुला? रिया म्हणाली, आपल्याला मिहिका कोण आहे हेच चुकीचं माहीत आहे. रिया आपल्या बॅगेतून एक लिफाफा बाहेर काढत म्हणाली, त्यात एक फोटो होता. फोटोमध्ये 3 मुली होत्या. पण यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर काळ्या पेननं नाव लिहिलं होतं. पहिली मृणाल, दुसरी रिया आणि तिसरी मिहिका. मृणाल फोटो पाहत होती. तिनं फोटो उलटा केला. मागे लिहिलं होतं, फोटोमध्ये दिसणाऱ्या नावांवर विश्वास ठेवू नका. मृणालनं फोटो पुन्हा सरळ केले. तिनं 3ही चेहऱ्यांकडे पाहिलं आणि अचानक तिला एक गोष्ट जाणवली. तिसऱ्या मुलीच्या गळ्यात एक छोटं लॉकेट होतं. अगदी तसंच लॉकेट तिच्या स्वतःच्या गळ्यात होतं. मृणालनं हातानं आपलं लॉकेट पकडलं. रिया थबकली. हे तुला कुठून मिळालं? माझ्या आईने दिलं. रिया हळू आवाजात म्हणाली, नाही. काय? हे लॉकेट मिहिकाचं होतं. मृणालचा श्वास अडकला. मग माझ्याकडे कसं? रिया म्हणाली, कारण ती वाक्य पूर्ण करण्यात इतक्यात हॉटेलच्या बाहेर ब्रेक लागल्याचा आवाज झाला. दोघींनी खिडकीतून बाहेर पाहिलं. परत एक काळी गाडी. तीच गाडी जी हॉस्पिटलमध्ये आली होती. अभिजित खिडकीजवळ गेला. आपल्याला लगेच निघावं लागेल. मृणालनं विचारलं, कोण आलंय? अभिजित म्हणाला, तुझ्या वडिलांचा माणूस. रिया उठली. मृणाल, आपण मागच्या दाराने जाऊ. मृणालनं डोकं हलवलं. नाही. दोघांनी तिच्याकडे पाहिलं. आपण पळत राहिलो तर हे कधीच संपणार नाही. अभिजित म्हणाला, मग तू काय करणार? सत्य शोधणार. कुठे? मृणालनं फोटो हातात घेतला. जिथे मिहिकाची ओळख बदलली गेली तिथे. म्हणजे? त्या नोंदणी कार्यालयात. रिया म्हणाली, पण ते बंद आहे. माहीत आहे. तिथे सुरक्षा पण आहे. हेही माहीत आहे. तरी? मृणाल तिच्याकडे पाहत म्हणाली, मला आता माझं नाव परत मिळवायचंय. रात्र झाली होती. जुन्या सरकारी इमारतीच्या मागच्या बाजूने ते आत गेले. अभिजितला जुन्या रेकॉर्ड रूमच्या मार्ग माहीत होता. मृणालनं विचारलं, तुला हे इतकं कसं माहीत? तो शांत राहिला. अभिजित, तो म्हणाला, कारण मी इथे काम केलं होतं. मृणाल थबकली. कधी? 2018 मध्ये. तू काय होतास? कॉन्ट्रॅक्ट डेटा ऑपरेटर. म्हणजे मी त्या फाईल्स पाहिल्या होत्या. मृणालच्या डोळ्यात राग आला. मग तू मला इतकी वर्ष का भेटलास? इतक्या वर्षांनी? अभिजित म्हणाला, कारण मला खात्री करायची होती की तू सुरक्षित आहेस, की तू माझ्यावर लक्ष ठेवत होतास. तो शांत झाला. उत्तर स्पष्ट होतं. रेकॉर्ड रूममध्ये हजारो फाईल्स होत्या. धुळीचा वास, जुन्या कागदांचा ढीग. अभिजितने एक कप्पा उघडला.
2018 आयडेंटिटी अमेंडमेंट्स. त्यानं फाईल बाहेर काढली. पहिल्या पानावर मृणाल देशमुख, दुसऱ्या पानावर रिया सावंत आणि तिसऱ्या पानावर मिहिका पाटील. पण चौथ्या पानावर काहीतरी वेगळं होतं. नेम चेंज रिक्वेस्ट. जुनं नाव मृणाल देशमुख, नवं नाव मिहिका पाटील. मृणाल मागे सरकली. माझं नाव मिहिका? अभिजित म्हणाला, हे फक्त नाव बदलण्याचं रेकॉर्ड नाही. त्यानं खाली सही दाखवली. सही होती विनायक देशमुख. मृणालचे डोळे पाणावले. बाबांनी माझं नाव बदललं? रिया म्हणाली, नाही. मृणालनं तिच्याकडे पाहिलं. रिया पुढे म्हणाली, त्यांनी मिहिकाचं नाव बदलून मृणाल केलं. सगळे पुन्हा गोंधळले. मृणालनं डोकं धरलं. मग मी नक्की कोण? अभिजित म्हणाला, आपण चुकीच्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. मग योग्य प्रश्न? अभिजितनं फाईलमधलं शेवटचं पान बाहेर काढलं. त्यावर 3 नावं होती, पण त्यांच्यासमोर ओळख क्रमांक होते. एका क्रमांकावर लाल शिक्का होता, डिसीज्ड. मृणालनं विचारलं, हा कोण? अभिजितनं नंबर पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. हा नंबर? तो थांबला. कोणाचा? अभिजितनं हळू आवाजात उत्तर दिलं, मिहिकाचा. रिया म्हणाली, म्हणजे ती मेली? अभिजितनं डोकं हलवलं. नाही. मग? तो फाईलच्या पुढच्या पानाकडे पाहत म्हणाला, हा मृत्यूचा रेकॉर्ड 2018चा नाही. मृणालच्या डोळ्यात भीती आली. मग कोणत्या वर्षाचा आहे? अभिजितनं पानावरची तारीख वाचली. 2026. तिघेही स्तब्ध झाले. 2026? मृणालनं थरथरत्या आवाजात विचारलं. पण आज तर? रिया तिच्याकडे पाहत म्हणाली, हो. अभिजितच्या हातातून फाईल खाली पडली. कारण त्या मृत्यूच्या रेकॉर्डवर मृत व्यक्तीचं नाव होतं मिहिका पाटील आणि मृत्यूची तारीख होती काल. मृणाल, रिया आणि अभिजित त्या रेकॉर्ड रूममध्ये निशब्द उभे होते. मिहिका 2018मध्ये गायब झाली होती, पण सरकारी नोंदीनुसार तिचा मृत्यू काल झाला होता. म्हणजे 2018 ते 2026 या 8 वर्षात मिहिका कुठेतरी जिवंत होती आणि कोणीतरी तिच्या मृत्यूची नोंद कालच केली होती. पण त्याहून मोठा प्रश्न होता, ज्यानं मिहिकाचा मृत्यू नोंदवला त्याला तिचं 2026 मधलं ठिकाण माहीत होतं. मृणालनं फाईल उचलली. शेवटच्या पानावर आणखीन एक नोंद होती, डेथ रजिस्टर्ड बाय मृणाल देशमुख. मृणालच्या हातातून फाईल पुन्हा खाली पडली. हे अशक्य आहे. रिया तिच्याकडे पाहत होती. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती होती. आणि त्या क्षणी रेकॉर्ड रूमच्या बाहेरून एका स्त्रीचा आवाज आला, अशक्य नाही मृणाल. तिघेही दरवाजाकडे वळले. अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये एक स्त्री उभी होती. तिच्या हातात छत्री, चेहरा अर्धा सावलीत. ती हळूहळू पुढे आली. मृणालनं तिला पाहता श्वास रोखला, कारण ती स्त्री रियासारखी दिसत नव्हती. मिहिकासारखीही नाही. ती मृणालसारखी दिसत होती. ती हसली आणि म्हणाली, तुम्ही दोघींनी माझं नाव खूप वर्ष वापरलं. मृणालचा आवाज फुटला. तू कोण? ती स्त्री म्हणाली, जिचं नाव तुम्ही दोघींनी चोरलं. मग तिनं छत्री बाजूला केली. तिच्या हातात एक जुना फोटो. फोटोमध्ये फक्त 2 मुली होत्या, मृणाल आणि रिया. मिहिका कुठेच नव्हती. फोटोच्या मागे एकच वाक्य लिहिलं होतं, तिसरी मुलगी कधीच मिहिका नव्हती. रेकॉर्ड रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. समोर उभी असलेली स्त्री मृणाल सारखीच दिसत होती. डोळे, नाक, ओठ, चेहऱ्याची ठेवण जणू आरशातली दुसरी प्रतिमा. पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच गोष्ट होती, 8 वर्षांची दडलेली वेदना. ती स्त्री हळूहळू पुढे आली. घाबरू नकोस मृणाल. मृणाल मागे सरकली. माझं नाव तुला कसं माहीत? स्त्री हलकसा हसली. कारण ते माझं नाव होतं. रिया पुढे आली. तू? स्त्रीनं तिच्याकडे पाहिलं. हो.
मला ओळखलंस? रिया थिजली. नाही, तुला ओळखायला हवं होतं. ती स्त्री फोटो मृणाल समोर धरत म्हणाली. हा फोटो आठवतोय? मृणालनं फोटो घेतला. फोटोमध्ये ती आणि रिया होती. तिसरी मुलगी नव्हती. मृणालच्या कपाळावर आठ्या पडला. मग मिहिका कुठे आहे? स्त्रीनं उत्तर दिलं. मिहिका नावाची व्यक्ती या सगळ्या खेळात कधीच नव्हती. मग मिहिका कोण? मृणालचा आवाज थरथरत होता. ती स्त्री म्हणाली, एक बनावट ओळख. कोणाची? माझी. मृणाल स्तब्ध झाली. रिया पुढे आली. म्हणजे? हो. स्त्री म्हणाली, माझं खरं नाव मिहिका नाही. मग? ती स्त्री काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, माझं खरं नाव आहे अन्वी. मृणालनं ते नाव मनात पुन्हा उच्चारलं. अन्वी? कुठेतरी हे नाव तिला परिचित होतं. खूप जुनी आठवण. पावसाळ्यात भिजलेली शाळेची इमारत. एक मुलगी तिचा हात धरून म्हणत होती, ताई, मला अन्वी म्हण. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. अन्वी? स्त्रीच्या डोळ्यातही पाणी आलं. हो. तू माझी? अन्वीने तिचं वाक्य पूर्ण केलं. तुझी लहान बहीण. मृणालला जणू काहीतरी छातीतून श्वास काढून घेतला असं वाटलं. पण बाबा म्हणाले मला बहीण नाही. अन्वी हसली. कारण तुझ्या बाबांनी माझं अस्तित्वच मिटवलं. रिया खुर्चीवर बसली. म्हणजे आपण तिघी बहिणी नव्हतो? अन्वी म्हणाली, नाही. मग आपण तिघी एकत्र का होतो? कारण निखिलनं आपल्याला एकत्र आणलं. मृणालनं विचारलं, का? अन्वी म्हणाली, तुमच्या तिघींच्या नावांचा वापर करून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र तयार केली जात होती. पण माझ्या बाबांचा त्याच्याशी काय संबंध? अन्वीनं तिच्याकडे पाहिलं. तुझे बाबा सुरुवातीला त्या लोकांसोबत काम करत होते. मृणालच्या डोळ्यात अविश्वास होता. नाही. हो. माझे बाबा असे नाहीत. ते सुरुवातीला नव्हते. मग? पैशासाठी त्यांनी काही कागदांवर सही केली आणि लोकांना त्याची मदत केली. पण जेव्हा त्यांना कळलं की या सगळ्यात निष्पाप लोकांच्या ओळखी वापरल्या जात आहे, तेव्हा त्यांनी मागे हटण्याचा प्रयत्न केला. रिया म्हणाली आणि त्याच वेळेस निखिलनं पुरावे गोळा करायला सुरुवात केली. अन्वीनं मान हलवली. हो. मृणालनं रियाकडे पाहिलं. पण तू माझ्या नावानं का जगलीस? रिया खाली पाहत म्हणाली, कारण मला तसं करायला सांगितलं गेलं. कोणी? तुझ्या बाबांनी. मृणालच्या डोळ्यात राग आला. का? रिया म्हणाली, तुझ्यावर हल्ला झाला होता. तुला सगळं आठवत नव्हतं आणि बाहेरचे लोक तुला शोधत होते. मग माझ्या नावाने तू? हो. म्हणजे मला वाचवण्यासाठी? रियानं मान हलवली. हो. मृणाल काही क्षण गप्प राहिली. पण तू मला सत्य का सांगितलं नाहीस? रियाच्या डोळ्यात अश्रू आले. कारण मला सांगितलं होतं की जर तुला सगळं आठवलं तर. ती थांबली. काय? तुला पुन्हा मारण्याचा प्रयत्न होईल. अन्वीनं रेकॉर्ड रूमच्या एका टेबलावर जुना टेप रेकॉर्डर ठेवला. हे निखिलनं रेकॉर्ड केलं होतं. मृणालनं विचारलं, यात काय आहे? त्या रात्रीचं सत्य. तिनं प्ले बटन दाबलं. काही सेकंद आवाज नव्हता. मग निखिलचा आवाज ऐकू आला. जर हा रेकॉर्ड कुणाला सापडला असेल तर कदाचित मी जिवंत नसेन. मृणालचा श्वास रोखला. रेकॉर्डमध्ये निखिल पुढे बोलत होता. मृणाल, रिया आणि अन्वी या तिघींच्या नावावर बनावट कागदपत्र तयार केली गेली आहेत. पण या तिघींना याची कल्पना नाही. काही कागदांची सळसळ ऐकू आली. विनायक देशमुखनं शेवटी सत्य उघड करण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याला भीती आहे. काही क्षण शांतता. मग निखिलचा आवाज थरथरला. कारण या सगळ्याच्या मागे फक्त एक कंपनी नाही, आपल्या शहरातल्या अनेक प्रभावशाली लोकांचा यात सहभाग आहे. मृणालनं अभिजितकडे पाहिलं. तो शांत उभा होता. रेकॉर्ड पुन्हा सुरू झाला. आज रात्री आपण तिघींना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार आहोत. रियाला मृणालच्या नावानं, अन्वीला दुसऱ्या नावानं आणि काही काळासाठी. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे? रिया हळू आवाजात म्हणाली, हो, तुझं नाव मी घेतलं. रेकॉर्डमध्ये निखिल म्हणाला, पण एक व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकते. मृणालनं आवाज वाढवला. कोण?
रेकॉर्डमध्ये काही क्षण शांतता. मग निखिल म्हणाला, अभिजित. मृणालनं मागे वळून पाहिलं. अभिजितचे डोळे मिटले होते. रिया त्याच्याकडे पाहत होती. अन्वी शांत उभी होती. रेकॉर्ड पुढे चालू राहिला. अभिजितवर पूर्ण विश्वास ठेवू नका. त्याने आपल्याला मदत केली आहे, पण त्याचा भूतकाळ आपल्याला माहीत नाही. आवाज अचानक थांबला. मृणालनं रेकॉर्डकडे पाहिलं. पुढे? अन्वी म्हणाली, रेकॉर्डिंग इथेच संपतं. मृणालनं अभिजितकडे पाहिलं. आता तू बोल. अभिजित शांत होता. निखिलनं माझ्यावर संशय घेतला होता. संशय? का? कारण मी त्या कागदपत्रांच्या प्रक्रियेत होतो. तू त्यांच्या संभवत होतास? हो. मृणालच्या डोळ्यात राग भरला. म्हणजे तूही गुन्ह्यात सहभागी होतास? सुरुवातीला. आणि नंतर? नंतर मला सत्य कळालं. कधी? जेव्हा मी अन्वीला पाहिलं. अन्वी म्हणाली, त्यानं मला त्या रात्री वाचवलं. मृणाल तिच्याकडे पाहू लागला. अन्वी पुढे म्हणाली, मला मारण्यासाठी 2 माणसं आली होती. अभिजितनं मला मागच्या दारातून बाहेर काढलं. आणि मग निखिल? अभिजितचा चेहरा उतरला. निखिलनं मला परत आत पाठवलं. का? मृणालला बाहेर काढण्यासाठी. मग मी परत गेलो. आणि अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. आणि उशीर झाला. मृणालनं विचारलं, निखिलला कोणी मारलं? अभिजितनं काही क्षण उत्तर दिलं नाही. मग म्हणाला, त्याला कोणी मारलं नाही. रिया दचकली. काय? निखिलचा मृत्यू झाला नव्हता. मग त्याने स्वतःचा मृत्यू दाखवला. मृणालच्या डोळ्यात आश्चर्य. का? कारण त्याच्याकडे सगळे पुरावे होते. अन्वी म्हणाली, तो जिवंत होता? हो. कुठे? अभिजितने एक लिफाफा काढला. पुण्यात. मृणालनं लिफाफा उघडला. आत एक फोटो. एक वृद्ध व्यक्ती, दाढी वाढलेली, पण डोळे ओळखीचे. मृणालच्या तोंडातून शब्द बाहेर पडला. निखिल? खाली एक पत्ता. पुणे. मृणालनं अभिजितकडे पाहिलं. तो अजून जिवंत आहे? अभिजितनं मान हलवली. हो. मृणालनं लगेच बाबांना फोन केला. यावेळेस त्यांनी फोन उचलला. बाबा? समोर शांतता. बाबा, मला सगळं कळलं. काय? अन्वी. फोनच्या दुसऱ्या टोकाला दीर्घ श्वास. ती तुला भेटली? हो. बाबांचा आवाज भरून आला. मग माझ्याकडे लपवण्यासारखं काही उरलं नाही. तुम्ही मला का विसरायला लावलं? कारण मला तुला जिवंत ठेवायचं होतं. माझी ओळख का बदलली? तुझी नाही. बाबांचा आवाज थरथरला. रियाची ओळख बदलली. आणि अन्वी, तुला दुसऱ्या शहरात पाठवलं. मिहिका? मिहिका हे तिचं बनावट नाव होतं. मृणाल काही क्षण शांत राहिली. मग माझं खरं नाव? बाबांनी उत्तर दिलं. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदा या सगळ्या गोंधळात एक गोष्ट तरी निश्चित झाली होती. तिचं नाव खरंच मृणाल होतं. मृणालनं विचारलं, मग हे सगळं कोणी केलं? बाबा काही क्षण शांत राहिले. तुला खरंच जाणून घ्यायचं आहे? हो. तर एक नाव लक्षात ठेव. कोणाचं? बाबांनी सांगितलं, सुधीर काळे. मृणालच्या मनात नाव परिचित वाटलं. तो कोण? तुझ्या बाबांचा व्यवसाय भागीदार. तो अजून जिवंत आहे? हो. कुठे असतो तो? पुण्यात. मृणालनं अभिजितकडे पाहिलं. तो आधीच तिच्याकडे पाहत होता. त्याला काहीतरी समजलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणाल, रिया, अन्वी आणि अभिजित पुण्यातील एका जुन्या बंगल्यात पोहोचले. बंगल्याच्या बाहेर एक काळी गाडी उभी होती. दार उघडलं. एक वृद्ध माणूस बाहेर आला. सुधीर काळे. त्यानं मृणालकडे पाहिलं. हसला. शेवटी तू परत आलीस. मृणालनं विचारलं, तुम्ही आम्हाला का वापरलं? कारण ओळख ही कागदपत्रावर असते. आणि माणूस? माणूस विसरतो. पण सत्य? तो हसला. सत्याला पुरावा लागतो. मृणालनं फाईल पुढे केली. पुरावा आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. कुठून मिळाला? निखिलकडून. सुधीर दचकला. निखिल जिवंत आहे? अभिजित म्हणाला, हो. सुधीर मागे सरकला. हे शक्य नाही. मृणाल म्हणाली, आणखीन एक गोष्ट शक्य आहे. काय?
तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे आता सुरक्षित आहेत. सुधीरनं अचानक फोन काढला. अभिजितनं त्याचा हात पकडला. दोघांमध्ये झटापट झाली. रिया आणि अन्वी मागे सरकल्या. मृणालनं पोलिसांना फोन केला. काही मिनिटात बाहेर पोलिसांच्या गाड्या आल्या. सुधीरला अटक झाली, पण मृणालच्या मनात अजून एक प्रश्न होता. निखिल कुठे? संध्याकाळी एका छोट्या घराच्या दारावर मृणाल उभी होती. दार उघडलं. समोर एक दाढी वाढवलेला पुरुष. डोळे तेच. निखिल. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. तू? निखिल हसला. मला वाटलं होतं तू मला ओळखणार नाहीस. मी तुला ओळखलं. कसं? आठवणींमधून. निखिल शांत झाला. रिया आणि अन्वीही आत आल्या. निखिलनं तिथींकडे पाहिलं. 8 वर्ष. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं आपण पुन्हा कधी भेटणार नाही. मृणालनं विचारलं, तू स्वतःचा मृत्यू का दाखवलास निखिल? कारण मी जिवंत राहिलो असतो तर तुम्ही तिघीही सुरक्षित राहिल्या नसता. मग आता? आता पुरावे बाहेर आले आहेत. आणि माझी ओळख? निखिल म्हणाला, ती कधीच चोरीला गेली नव्हती. मग? तू स्वतःच ती विसरली होशी. मृणाल शांत झाली. निखिलनं तिच्याकडे पाहत म्हटलं, त्या रात्री तुझ्यावर झालेल्या आघातामुळे तुझ्या काही आठवणी मिटल्या, पण तुझं खरं नाव कोणी बदललं नव्हतं. मृणाल रियाकडे वळाली. आणि तू? रिया हलकसं हसली. मला आता माझं खरं नाव परत मिळालं. पण तू इतकी वर्ष माझ्या नावानं जगलीस? हो. तुला पश्चाताप नाही होत? रिया म्हणाली, दररोज होतो. मृणाल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या हातावर हात ठेवला. तू माझं नाव घेतलंस? रियानं डोळं खाली करत म्हटली. आय एम सॉरी. मृणाल म्हणाली, पण तू माझं आयुष्य वाचवलंस. रिया तिच्याकडे पाहू लागली. मृणाल हसली. म्हणूनच कदाचित हिशोब बरोबरीचा झाला. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वी खिडकीजवळ उभी होती. मृणाल तिच्याजवळ गेली. तू माझी बहीण आहेस. अन्वी हसली. आठवायला वेळ लागेल. मला सगळं आठवायला वेळ लागला. मलाही. मृणालनं तिचा हात हातात धरला. पुन्हा कुठे जाणार नाहीस ना? अन्वीनं मान हलवली. नाही. पहिल्यांदा त्या तिघी एकत्र उभ्या होत्या, ज्यावेळेस कोणत्याही बनावट नावाशिवाय, कोणत्याही खोट्या कागदपत्राशिवाय, फक्त खऱ्या ओळखीने. काही महिन्यांनी सुधीर काळे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्धचा तपास सुरू झाला. अनेक बनावट कागदपत्र सापडली. अनेक लोकांची फसवणूक उघडकीस आली. मृणालच्या वडिलांनीही तपासात सहकार्य केली. त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केला. मृणालनं मात्र एक निर्णय घेतला. तिने आपल्या वडिलांना माफ केलं, पण विसरलं नाही. कारण काही चुका माफ करता येतात, पण त्यांच्यापासून शिकणं आवश्यक असतं. रिया नव्या नावानं नव्हे, तिच्या स्वतःच्या नावानं जगू लागली. अन्वीचं शिक्षण पूर्ण झालं आणि मृणाल ती पुन्हा आपल्या जुन्या आयुष्यात परतली. पण आता ती पूर्वीसारखी नव्हती. तिला एक गोष्ट समजली होती. ओळख ही फक्त नावात नसते. ती आपल्या आठवणींची, नात्यांची आणि सत्यांची गोष्ट असते. एका संध्याकाळी मृणाल घराच्या बाल्कनीत बसली होती. तिच्या हातात जुना फोटो होता. 3 मुली, मृणाल, रिया, अन्वी. तिनं फोटो उचलला. मागे निखिलनं लिहिलं होतं, सत्य उशिरा येऊ शकतं, पण एकदा आलं की खोट्याला जागा उरत नाही. मृणाल हलकसं हसली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक अनोळखी मेसेज आला. तिनं मेसेज उघडला. एक वाक्य होतं, तुला वाटतंय कथा संपली? मृणाल काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. खाली दुसरा मेसेज आला, तुझ्या वडिलांनी तुला सगळं सांगितलं नाही. मृणालच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली. 19 जून 2018च्या रात्री रूम नंबर 17 मध्ये चौथा माणूस अभिजित नव्हता. मृणालच्या हातातून फोन निसटता वाचला. तिने लगेच स्क्रीनकडे पाहिलं. शेवटचा मेसेज अजून आला होता. अभिजित फक्त तुला वाचवण्यासाठी तिला आला होता. मृणालचा श्वास थांबला. त्याखाली एक फोटो होता. जुना, धूसर, हॉस्पिटलच्या कॉरिडॉरचा. रूम नंबर 17च्या बाहेर एक पुरुष उभा होता. मृणालनं फोटो झूम केला. ती व्यक्ती वडील नव्हते, सुधीर काळेही नव्हते, अभिजितही नव्हता. मृणालनं त्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि अचानक तिला आठवलं 19 जून 2018च्या रात्री तिच्या कानात कुजबुजणारा आवाज, मृणाल, पळू नकोस. तुझं नाव मी सांभाळतो.
तो आवाज निखिलचा नव्हता. तो आवाज होता तिच्या स्वतःच्या भावाचा. मृणालच्या चेहऱ्यावर रक्त उतरलं, कारण तिच्या माहितीनुसार तिला भाऊच नव्हता. कधी कधी आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं रहस्य एखाद्या अनोळखी व्यक्तीत नसतं, ते आपल्या स्वतःच्या घरात लपलेलं असतं. आणि काही नावं आपण विसरत नाही, आपल्याला ती विसरायला भाग पाडली जातात.